नवी मुंबई में 5,000 करोड़ रुपए की सीआईडी को जमीन को लेकर विवाद गहराता जा रहा है। एनसीपी शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने पुलिस पर राजनीतिक दबाव में काम करने का आरोप लगाया और कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपने गठबंधन सहयोगी को बचा रहे हैं क्योंकि बीएमसी चुनाव नजदीक है। पवार का दावा है कि ये जमीन प्रोजेक्ट प्रभावितों के लिए आरक्षित थी, लेकिन जल्दबाजी में बिवालकर परिवार को सौंप दी गई। उन्होंने पूर्व सीआईडी को अध्यक्ष संजय शिरसाट पर आरोप लगाया कि उन्होंने महज 22 दिनों में फाइल पास कर दी, जबकि आम नागरिकों को सालों लगते हैं। उन्होंने चेतावनी दी कि लोग इस विवादित जमीन पर घर ना खरीदें क्योंकि मामला अदालत में है। वहीं पुलिस आयुक्त ने किसी भी राजनीतिक दबाव से इनकार किया और बिवालकर परिवार में आरोपों को खारिज करते हुए पवार को मानहानी नोटीस देने की बात कही। बिवालकर प्रकरणामध्ये मी असेल, वकील स्वप्नील असतील, भावनाताई असतील, अमलेभाऊ असतील, असे सर्वच लोक व स्थानिक भूमिपुत्रातले अनेक प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अनेक महिन्यांपासून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे। गरिबाची, सामान्य लोकांची, भूमिपुत्रांची जमीन जी एका मोठ्या व्यक्तीला बिवालकराला दिली आहे ती परत एकदा सिडकोने आपल्या ताब्यात घ्यावी आणि ती जमीन भूमिपुत्रांमध्ये वाटून द्यावी अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही केली होती। आता याच्यामध्ये झालं असं की सरकारकडनं कुठेही काही ॲक्शन घेतली जात नव्हती। देवेंद्र फडणवीस साहेबांना हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांनी सांगितलं की रोहित पवारांनी पुरावे द्यावेत। 12,500 पानांचे पुरावे त्यांना दिले, त्यानंतर ते एक शब्द सुद्धा काढायला तिथं तयार नाही। त्याच्याच बरोबर मग आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही। आम्ही आंदोलन केलं, सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटलो, वेगळ्या पद्धतीने भावनाताई हे आता तिथं लोकायुक्तमध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडनं पण एन्क्वायरी सुरू झालेली आहे। वकील स्वप्नील आहेत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने तर राज्य सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही कारवाई करतो। पुढच्या महिन्यामध्ये आता त्या बाबतीतलं हिअरिंग आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर वन विभागाने पोलीस डिपार्टमेंटला हे पत्र लिहिलं की आमच्या एन्क्वायरीमध्ये असं आम्हाला जाणवलं आहे की बिवालकरांनी चोरी केलेली आहे, आम्हाला फसवलेलं आहे, त्यांच्यावर तिथं तुम्ही फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करा अशी विनंती ही वन विभाग हे आमचं सत्ता आहे का? नाही, सत्ता कोणाची आहे? त्यांचाच वन विभाग, त्याच वन विभागाली आता तिथं पत्र लिहिलेलं आहे। आणि हेच पत्र घेऊन आम्ही वाट बघत होतो की 6 दिवस झाले, 7 दिवस झाले तरी एफआयआर का होत नाही हे विचारण्यासाठी आम्ही सीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो। आता सीपी साहेबांशी चर्चा केल्यानंतर कुठेतरी एक दबाव या पोलीस अधिकाऱ्यांवर आहे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं। आता हे सगळे पुरावे आम्ही देतोय, पण 2015ला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना, होम डिपार्टमेंटचे प्रमुख असताना त्यांनी सुद्धा बिवालकरांच्या विरोधातले पुरावे त्यावेळेस शासन म्हणून सुप्रीम कोर्टात दिले होते। आमचं हेच म्हणणं आहे की बिवालकरांनी चोरी केली, ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं, त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा। आणि शिरसाट जे तिथं मंत्री होते, जे चेअरमन झाले होते या सिडकोचे 22 दिवसासाठी, त्या 22 दिवसामध्ये 24 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल मूव्ह होऊन ही 5,000 कोटीची जमीन जी बिवालकराला दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवालकरांवर तुम्ही कारवाई करा, सिरसाटांचा विषय आम्ही नंतर त्या ठिकाणी करू। पण दुर्दैव असं की आम्हाला सीपी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल, आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल, आम्हाला बिवालकरांशी चर्चा करावी लागेल, आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल। म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुम्ही बिवालकर सारखा माणूस असाल, जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं जाणवली। आम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून आहोत, पण सातत्याने असे विषय जर तिथं उद्भवत असतील, हगवणे प्रकरण घ्या, संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडे प्रकरण घ्या, आता तिथं तुम्ही फलटणचं मुंडे प्रकरण घ्या, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी पोलिसांवर वरच्या लोकांचा दबाव आहे आणि दबावाच्या अंतर्गत, राजकीय दबावाच्या अंतर्गत हे लोक काम करतात। ही दुर्दैव आहे। त्यांनी सांगितलं की आता आम्ही अभ्यास करू,
योग्य वेळेस आम्ही कारवाई करू. आता आम्ही त्यांना एक पत्र देणार आहोत. योग्य वेळ म्हणजे तुमची कधीची वेळ. आता त्या बाबतीत ते काय उत्तर देतात हे सुद्धा तिथं बघावं लागेल. पण आमचा हा लढा असाच कायम त्या ठिकाणी सुरू राहील.